तिथे दिल्लीमध्ये बांगलादेश उच्चायुक्तालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू आहेत। बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेकडून आता निदर्शनं केली जात आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, दिल्लीमध्ये ही निदर्शनं सुरू आहेत। बांगलादेशमध्ये जोरदार हिंसाचार उफाळून आलेला होता आणि त्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी आता दिल्लीमध्ये अशा रीतीनं निदर्शनं केली जात आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, ही निदर्शनं नेमकी का केली जात आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? माधवी, आता आपण पाहू शकतो की बांगलादेशच्या विरोधामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांकडून इथे निषेध प्रदर्शनं केली जात आहेत। बांगलादेशचा दूतावास, बांगलादेशचं उच्चायुक्तालय कार्यालय इथून जवळ आहे आणि त्या सगळ्यांच्या विरोधात इथे बांगलादेशचा निषेध म्हणून बांगलादेश युनूस सरकारच्या काळात ज्या पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याकांवर, हिंदूंवर अत्याचार वाढलेले आहेत त्या सगळ्याला विरोध म्हणून इथे निषेध प्रदर्शनांचं आयोजन केलं जात आहे। यामध्ये दीपू चंद्र दास यांना अगदी काही दिवसांपूर्वी या एका हिंदू व्यक्तीला बांगलादेशमध्ये भर चौकात आणून त्याला झाडावर लटकवून तिथे जाळून टाकण्यात आलं आणि सर्व लोकांनी एकत्रितपणे झुंडीने दीपू चंद्र दासचा बळी घेतला आणि या सगळ्यामध्ये दीपू चंद्र दासवर ब्लास्फेमीचा आरोप करण्यात आला होता। म्हणजेच त्याने इस्लामिक तत्वांशी प्रतारणा केली अशा स्वरूपाचाच आरोप सुरुवातीला करण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळे या दीपू चंद्र दासचा बळी घेतला गेला। या विरोधामध्ये आज इथे हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध प्रदर्शनं केली जात आहेत। संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांनी सुद्धा या संपूर्ण प्रकाराची दखल घेतली आणि बांगलादेशमध्ये युनूस सरकारच्या काळात वाढलेल्या अत्याचारांविरोधात वक्तव्य केलेले। दुसऱ्या बाजूला मोहम्मद युनूस यांनी देखील काल एक बैठक घेतली आणि संपूर्ण बांगलादेशमधील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला। आता आपण इथे काही कार्यकर्ते जे स्वतः बंगालमधूनही आलेले आहेत, त्याशिवाय दिल्लीमधल्या वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि या सर्वांचा निषेध हा एकमेव आहे, तो म्हणजे मोहम्मद युनूस सरकारमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार वाढलेले आहेत हिंदूंविरोधातले आणि केवळ हिंदू असल्यामुळे बळी घेतले जात आहेत लोकांचे, त्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते। सोमेश, बांगलादेशमध्ये जो हिंसाचार सुरू आहे तर त्याचे पडसाद आता दिल्लीमध्ये उमटताना दिसत आहेत। या संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।